तर उच्च वैद्यकीय शिक्षण खात्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। जितेंद्र आव्हाडांनी हसन मुश्रीफांवर ही टीका केली। मुश्रीफांचा वाढदिवस असल्यानं सभागृहात नाव घेतलं नाही असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं। जवळपास किती खासगी नर्सिंग कॉलेजला या सरकारने मान्यता दिली आहे आणि कशा प्रकारे हा भ्रष्टाचार आहे? 1960 ते 2024 म्हणजे जवळजवळ 65 वर्षामध्ये 483 कॉलेज आणि एका वर्षात 405 कॉलेज आणि भाव 50 लाख ते 1 कोटी रुपये। खा 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 आम्हाला बहुमत मिळालंय, आमच्याकडे संख्या आहे, लोकांनी आम्हाला निवडून दिलाय, त्यामुळे मग तोंड छोटं करायचं, मगरीसारखंच खायचं। म्हणजे मगरीची तरी अशी मोठी होत छोटी असेल, पण यांचं हेच एवढं वाढले, काय बोलणार काय? खुलेआम हे काय ही यादी असंही नाही की आम्ही पुराव्यानिशी काय बोलत नाही। ही यादी ही 385 ची यादी आत्ताशी आणि त्याच्या म्हणजे पेपर फाटला माझ्या हातनं। आता दादांनी सांगितलंय की माझ्या मंत्र्याचा एकाचाही घोटाळा आला तर सोडणार नाही। दादांच्या समोरच मी यादी दिली आहे, दादांना पण यादी पाठवून दिली आहे। आता बघूया अजित दादा काय करतात। पण हे मंत्री कोण आहेत? तुम्ही दादांचे मंत्री म्हणतात, तुम्ही संबंधित शिक्षण मंत्री माझ्या अंदाजाने हसन मुश्रीफ आहेत। मला माहित नाही, त्यांचा वाढदिवस आहे म्हणून त्यांचं नाव सभागृहात घेतलं नाही आणि दादांनी सांगितले की वाढदिवसाचे नाव घेऊ नका। दादांचा सन्मान म्हणजे मान राखला, मी नाव घेतलं नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी,